नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणखी नव्याने प्रश्न आलेले आहेत ते आज आपण घेणार आहोत. तर आता मी विनंती करेन की आजचे प्रश्न विचारायला हरकत नाही. आजचा पहिला प्रश्न आहे, जर सर्व काही नशिबाप्रमाणे घडणार असेल तर कितीही कठीण कष्ट करूनही यश मिळत नसेल तर काय मोठे म्हणायचं, मग कर्म की नशीब? हा प्रश्न आपण काल थोडासा वेगळ्या स्वरूपात घेतला, तो मी वाचून दाखवतो कालचा. एखाद्या व्यक्तीला कमी वेळेत सर्व काही प्राप्त होते तर एखाद्याला खूप कष्ट पडतात, या मागची कारणे काय आहेत? तरी पण थोडंफार तुम्ही सांगा. बरोबर आहे. कसं आहे ना, सगळं कर्मपरत्वे जीवन आहे हे आपलं. आपल्याला यात ऐकून माहिती झालेलं आहे की जो काय आपल्या कर्मात आपण जे काही विषय आपण जे निर्माण केले ते विषय पूर्ण करण्याकरता जन्म आहे. आणि प्रत्येक जन्मामध्ये जो देह मिळतो, म्हणजे जन्म जो मिळतो त्या जन्मात आपण सर्वप्रथम आपल्याला हे माहिती नसतं की आपण का जन्माला आलो आहे, आपले काय काय विषय आहेत. कारण तशी काय मेमरी नसती की आपण ठराविक गोष्टी, जसं आपण एखाद्या गावाला जाताना काय काय गोष्टी करायच्या हे ठरवून जातो आणि त्याप्रमाणे लिस्टप्रमाणे, जसं तुम्ही लिस्टप्रमाणे प्रश्न विचारताय तसं काय लिस्टप्रमाणे हा प्रश्न सोडवायचा असं म्हणून काही जन्माला येत नाही, कारण तशी मेमरी नसती. परंतु बॅकग्राऊंडला त्या गोष्टी काम करत असतात की एखादी गोष्ट साध्य होणं. परंतु इथं आपण जीवन आपलं सुरू झाल्यावर एखादं छोटं बाळ आहे, हळूहळू तो मुलगा मोठा होतो, तरुण होतो आणि त्याला काहीतरी करायचं आहे. मग ते करत असताना मग इथं सगळ्या गोष्टी कार्य करायला लागतात. ज्यावेळेला कर्म 18व्या वर्षी 100% धारण होतं तसं स्वतःचं, आणि त्यावेळेला त्याच्या जीवनात ज्या काही गोष्टी आहेत जो तो घेऊन आलेला आहे जन्माला येताना, त्या ॲक्टिव्ह व्हायला लागतात. इथपासून मग इथं द्वंद्व सुरू होतं. काय होतं की घरातले लोक म्हणा किंवा समाजामध्ये एक समाजाची दिशा एका ठिकाणी एका दिशेने विचाराची चक्र चालू असतात आणि आतमध्ये काहीतरी वेगळं चालू असतं. समाज म्हणतो की हे कर, हे केलं नाही, हे करणं योग्य आहे. किंवा घरातले लोक म्हणतात तू अमुक अमुक शिक, तुझा किंवा आपला व्यवसाय आहे तोच व्यवसाय तू कर, किंवा मी डॉक्टर आहे म्हणून तूही डॉक्टर व्हायला पाहिजे असं वडील आपल्या मुलाला म्हणत असतात. परंतु त्याची आंतरिक अवस्था, त्याच्या जन्म कारण भिन्न आहे, त्याच्यातले विषय भिन्न आहेत. त्यामुळे तिथं कुठेतरी क्लॅशेस व्हायला लागतात आणि मग काहीतरी आपण नक्की काय करायचं आहे, मग अस्वस्थता किंवा मनासारखं न होणं किंवा आता काय करायचं कन्फ्युजन होणं, या सगळ्या गोष्टी, लक्ष लागणं, अनेक गोष्टी असतात. तर इथं कसं होतं, आपण काही करायचंच नाही का, करायचं तरी आहे, कारण आपण काहीतरी केल्याशिवाय, म्हणजे थोडं कर्म केल्याशिवाय आपण इथं जीवन व्यतीत करू शकणार नाही. आणि आपल्याला इथं पोटा पाण्याची व्यवस्था ही प्रत्येकाला वैयक्तिक करावी लागते. बरोबर आहे. मग आपलं हिंदू धर्माचं धर्मग्रंथ काय सांगतात, जसं आपण म्हणतो सर्वश्रेष्ठ आपण काय, आपण कोर्टात जरी केस काय असले तरी सुद्धा भगवद्गीतेवर आपल्याला शपथ घ्यायला होतात. म्हणजे आपण भगवद्गीता ही जर का आपले सर्वश्रेष्ठ आपण ग्रंथ मानतो, तसे वेदांत आहे, उपनिषद आहेत, अनेक आपल्या सद्गुरूंचे मोठमोठे ग्रंथ आहेत. त्याच्यात त्यांनी काय शिकवण दिली आहे आपल्या धर्मासाठी, त्याचं आपण अध्ययन करतो का? ते जर का केलं तर असे प्रश्नच निर्माण होणार नाहीत असं सद्गुरू म्हणतात. म्हणजे ते आता पटतं आपल्याला, अगोदर आपल्याला हे माहिती नव्हतं. म्हणजे नक्की जन्मकारण हे काय आहे हे न समजून घेता समोरच्याकडे बघून ज्यावेळेला आपण जीवन जगायला लागतो त्यावेळेला अपेक्षा पूर्ण होण्याचा प्रयत्न करणं. कारण देह हे काहीतरी वेगळं मागतोय. जसं आपल्याला जे काही इंद्रिय आहेत तरी इंद्रिय कशी ते बाह्यांगी आहेत. बाहेरच्या जगाकडे बघून बाहेरच्या जगाकडे आकृष्ट होणं हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे इंद्रियाचा. त्यामुळे डोळे बघतात आणि बघेच मला एखादी गोष्ट बघितली, नवीन गाडी दिसली, मला पाहिजे, म्हणजे आता मी मिळवू शकतो की नाही, माझ्याकडे पैसा आहे की नाही तेवढा, किंवा काय माझी योजना आहे, काही नाही, पण मला पाहिजे. एखादी गोष्ट बघितली की मला पाहिजे. आपण काय करतोय, डायरेक्टली प्रयत्न करायला जातोय एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता. परंतु मला एखादी गोष्ट कुठल्या विषयात मला यश मिळेल, आपण तो ह्याच्याबद्दल विषय घेतला होता की देवधर्म आपल्या शास्त्रात का सांगितला आहे, आपल्या धर्मात का सांगितला आहे. तर मी कुठला विषय घेऊन आलो आहे जन्माला येताना, आपल्याला माहिती आहे 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्या 5 तत्वापैकी एक तत्व प्रधान आहे. त्याच्यात माझ्या जन्मकारणाचा विषय म्हणजे जीवनात तो माझा प्रधान विषय असणार आहे. तो मला माहिती नाही आहे, त्यामुळे मी वेगवेगळ्या विषयामध्ये मला यश मिळण्यासाठी मी प्रयत्न करतोय. परंतु माझा कुठला विषय आहे जन्माला येण्याचा, आता उदाहरणार्थ माझा साऊंड रेकॉर्डिंगचा स्टुडिओ होता, म्हणून साऊंड रेकॉर्डिंगमध्ये मला यश मिळणार हे मला आधी माहिती नव्हतं. मी आमच्या वडिलोपार्जित दुकान चालवत होतो आणि ते दुकानात चालत होतं, आता पूर्वापार होतं, चालायचं. परंतु त्याच्यात जेवढं मला स्टुडिओत म्युझिक करून म्हणा किंवा त्याचा जो आनंद आणि त्याचा जो मिळायचा तो मिळत नव्हता. समाधान आनंद मला मिळत नव्हतं. मग ज्यावेळेला मला स्टुडिओ चालू करायला मिळाला आणि मी माझा जो मूळ उद्देश आहे जन्माला येण्याचा की संगीत हे माझं प्रधान जन्माचं कारण आहे, क्षेत्र आहे, विषय आहे,
म्हणजे प्रधान कारण नाही म्हणता, प्रधान विषय आहे जीवनाचा. मग त्या विषयात मला ज्या वेळेला काम करायला मिळालं त्यावेळेला आनंद, समाधान आणि पैसा सगळंच मिळालं. मग त्याच्याकरता देवधर्म हा खूप महत्त्वाचा सांगितला आहे की त्या देवदेवतांच्याकडून आपल्या देहाच्या ठिकाणी जे काही सूक्ष्म विषय आपण घेऊन आलेलो असतो जन्माला येताना, तो प्रधान आहे जीवनामध्ये. तो केल्याने मला जीवनात सुखशांती समाधान आणि माझे करिअर म्हणतात अशा पद्धतीचा तो विषय असतो. परंतु तो सूक्ष्म आहे, तो मला ॲक्टिव्ह करायचा आहे. तो ॲक्टिव्ह कशाने होणार आहे? सूक्ष्म तत्वाकडूनच तो ॲक्टिव्ह होणार आहे. मग वातावरणातलं सूक्ष्म तत्व काय आहे? ते आहे देवदेवतांच्याकडे. म्हणून त्या देवदेवतांच्या सूक्ष्म तत्वाच्या आपण मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतो आणि घरात देवाची पूजा म्हणजे काय केली जाते. कुठलाही आपण घरातला देव असू दे, अगदी बालकृष्ण असू दे, अन्नपूर्णा असू दे, सगळ्यांचं काही ना काहीतरी कारण मीमांसा सांगितलेली आहे. म्हणजे आता हे गुरु नसतील अशांसाठी आहे. ज्यावेळेला आपल्याला आपण गुरुमार्गी होतो त्यावेळेला गुरु हे सगळं सांभाळतात, आपल्याला ज्या काहीतरी साधना देतात, त्याच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी साध्य व्हायला लागतात. परंतु ते सूक्ष्म तत्व त्यांच्याकडे असतं जे आपण जोडून घ्यायचं असतं साधनेच्या माध्यमातून, पूजेच्या माध्यमातून, की जेणेकरून आपलं प्रज्वलित होतं प्रधान तत्व जे काय आहे ते, आणि त्याप्रमाणे आपल्याला करिअरचा मार्ग मिळतो आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात. हा असा तो विषय आहे. थोडा गुंतागुंतीचा आहे, परंतु आपण नीट समजून घेतलं तर ह्या आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही देवदेवतांचा म्हणजे पूजन अर्चन जो काही विधी सांगितला आहे, कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना सांगितल्या आहे, तर सगळ्याच्या मागची कारणं ही सगळी ह्या आपल्या जीवनात सुखशांती समाधान मिळावं, आपल्याला योग्य दिशा मिळावी, जो विषय घेऊन जन्माला आलोय त्या विषय परत्वे आपल्याला काम मिळावं, आपलं करिअर त्याच्यात आपल्याला समाधान देणारं मिळावं, हेच आहे. ठीक. पुढचा प्रश्न वाचतो. काही वेळेस असे म्हटले जाते की नशीब बलवत्तर होते, नशीबवान हा नशीबवान आहे. विधी लिखित तसंच असतं का की गुरु भविष्य ते घडवतात, म्हणजे विधी लिखित असं म्हणायचं? विषय तोच आहे परत. ज्यावेळेला अचानक आपल्याला एखाद्या गोष्टीचा लाभ होतो किंवा ते आपल्याला माहिती नसतं, एखाद्या गोष्टीचा अचानक लाभ होणं. एखादा अतिशय गरीब मनुष्य असतो आणि त्याला असं कोणीतरी एकदम येऊन भेटतं आणि सांगतं, अरे गावाकडे तुझ्या आजोबांची जमीन होती आणि ती आता अक्वायर करताय हायवेसाठी म्हणून आणि त्याचे एवढे पैसे येणार आहे. तो इथं काही नसतं आणि त्याला अचानक एकदम धनलाभ होतो. असं आपण घटना ऐकत असतो, बघत असतो. हा, मग हे एकदम अचानक लाभ झाला, मग हे काय, हे विधिलिखित होतं का काय? हे ऍक्च्युअली विधिलिखितच असतं, पण ते प्रारब्ध म्हणायचं. मग त्याला आपण नावं वेगळी देतो. त्याला तुम्ही विधिलिखित म्हणा, प्रारब्ध म्हणा, काही म्हणा, परंतु ती घटना घडणार असती आणि ती आपण घडवू शकत नाही. ती घडतच असती, ती घडणारच असती. त्याच्याकरता निमित्त कोणतरी लागतं, हे एक असतं. आणि काय वेळेला आपणच एखाद्या कुठल्या तरी वेगळ्या विषयाचा आहारी जाऊन ते जे काही आपल्या कर्मात आहे ते आपण मिळवण्यापासून दूर होतो. ते काय तर आपलंच मन. म्हणून त्या मनाद्वारे, म्हणजे मनाला संस्कार, हे ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ना, ते जर का मन संस्कारित असेल, कुठेतरी देवाधिकांना शरण जाऊन आपलं काय आहे ना प्रामाणिक जे काय आपलं कर्तव्य आहे ते जर काय करत असेल तर ते प्रारब्ध जे काय आहे आपल्याला ते सहज आपल्याकडे येतं. आणि गुरु भेटल्यानंतर तरी खूपच बदल होतो आपल्याला. आपण पुष्कळ विषय गुरु भेटीच्या मागचं कारण आणि गुरु आपल्या जीवनात काय बदल करू शकतात ते आपण घेतलेले आहेत. तर गुरु आपल्या जीवनामध्ये आपलं भविष्य घडवतात. तर भविष्य घडवणं म्हणजे काय, आपल्या आंतरिक अवस्थेत बदल होणं. आपण तो मागच्या एपिसोडमध्ये विषय घेतलेला आहे की आपली आंतरिक अवस्था आपल्या साधन माध्यमातून ज्या वेळेला त्याचा बदल व्हायला लागतो ते एकदम देह हा पोषक व्हायला लागतो. कशाचा? नैसर्गिक ज्या काय अवस्था आहेत त्या प्राप्त करण्यासाठी. मग त्या निसर्गामध्येच आपलं कर्म आहे, आपलं सगळं आहे ना. तर मग तुम्ही जसा विचार कराल तसं घडत जाईल असंही सांगितलं आहे आणि तसं घडतं सुद्धा. मग त्याच्यात तुम्हाला एखादा धनलाभ असू दे किंवा अचानक काही गोष्टी तुमच्या जीवनात एकदम आनंददायी अशा काही घटना घडत असू दे, जीवनात काहीतरी चांगलं होतं, परंतु त्याच्या मागं अहंकार असून चालत नाही. अहंकार रहित मानसिक अवस्था जिथं असते तिथं सहज त्याच्या विचार परत्वे, जे काही विचार निर्माण होते, त्याच्या मन परत्वे ज्या काही विचाराची निर्मिती होती ती सहज साध्य होती म्हटलंय. परंतु त्याच्या मागं अहंकार असता कामा नये. बघा, म्हणजे मी करतोय, म्हणजे मी कोणीतरी मोठा हे आहे आणि किंवा असं चालत नाही. तिथं शरणागती लागते. ज्या वेळेला शरणभाव असेल सद्गुरूंच्या विषयी, देवाधिकांच्या विषयी, त्यावेळेला नुसतं मनात आपण, म्हणजे ती तरल अवस्था, आपण काल तो विषय घेतला होता, त्या तरल अवस्थेमध्ये आपण नाही मला हे मिळालं तर छान होईल, म्हणजे त्याच्यामध्ये स्वार्थ असता कामा नये. त्याच्यामागे इतरांचाही वाटा असायला पाहिजे. नुकसानी कोणाचं नुकसानी व्हायला होऊ नये, चालणार नाही. बरोबर आहे.
म्हणजे कसं आहे, आता कुटुंबामध्ये काहीतरी समस्या आहे, हां काय बाबा आता आर्थिक काहीतरी अडचण आहे, चणचण आहे, अशा गोष्टी असतात. मग त्या फक्त माझी का कुटुंबाची मग कुटुंबाची म्हटल्यानंतर कुठेतरी आपल्या शरणागतीला नकळतपणे सद्गुरू आणि मदत करतात आणि नकळतपणे त्याला काहीतरी आपल्याला धनलाभ म्हणा किंवा अशा काहीतरी गोष्टी पॉझिटिव्ह घडू शकतात. फक्त मला पाहिजे कोणालाही मिळू नये, नाही मिळणार. किंवा समोरच्याचं जाऊन दे आणि त्याचं मला मिळून दे, नाही मिळणार. हा म्हणून आपले असेल आपल्या नशिबात आहे ते 100% मिळणार. हा ते नक्की मिळणार आहे. ह्याच्यात एक वंदनीय दादांनी सांगितलेला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की कुटुंब प्रमुख जो असतो त्यांनी देवधर्म देवाची पूजा करायला सांगितली आहे. बऱ्याच जणांना माहिती नसतं, घरात कोणीही पूजा करतं असं नाहीये. आपण जर का आपलं शास्त्र जर का नीट समजून घेतलं तर त्याच्यात कुटुंब प्रमुखाच्या माध्यमातून घरातील कर्म हे प्रवाहित होत असतं असं सांगितलंय. हो का? हा त्यामुळे तो करताय ना कुटुंब प्रमुख, मग तो करता त्याचं कर्म ते कार्यान्वित होण्याकरता त्यांनी देवाची पूजा केली पाहिजे कुटुंब प्रमुखांनी. तर मग कुटुंबाचा सांभाळ नकळतपणे ह्या देवदेवतांच्या आशीर्वादाने सहज होतो. पण ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे मग असे काहीतरी प्रश्न निर्माण होतात की काय बाबा पूजा करून घे, तू करून घे, मला वेळ नाही, असं नाहीये. काहीतरी शास्त्रामध्ये व्यवस्थितपणे आपल्या ऋषीमुनींनी ठेवलेलं आहे, परंतु आपण समजून घेत नाही. आपण काय होतं, मला वेळ नाहीये किंवा मला आणखीन जे माझं मन जे आहे जे भरकटतंय की आणि नानाविध विषय नवीन नवीन गोष्टी त्याला पाहिजेत, मिळणार आहेत, परंतु ते कशा मिळणार आहेत हे जर का समजलं तर आपण शांतपणे मिळवू शकतो. परंतु त्याचा जो रूट कॉज आहे तिथे आपण जात नाही. आपण त्या परमेश्वराकडे शांतपणे आपण जर का प्रार्थना केली तर सहज ते समजून घेऊन नीट तर सहज गोष्टी साध्य होतात. ज्या आपल्या जीवनात आपल्या प्रारब्धात आपल्या ह्याच्यात आहेत कर्मामध्ये त्या 100% मिळणार आहेत. म्हणजे कर्माच्या पलीकडे प्रारब्धाच्या पलीकडे काही मिळत नाही, हे तेवढंच खरं आहे. हां कर्माच्या आणि प्रारब्धाच्या पलीकडे काय मिळू शकतं असा जर का प्रश्न आला तर त्याचं उत्तर आत्ता सांगून ठेवतो की आध्यात्मिक प्रगती जी सद्गुरूंना अतिशय प्रिय असते. सद्गुरू म्हणतात तुम्ही आध्यात्मिक उन्नती करून घ्या, त्याच्याकरता मी 100% तुम्हाला मदत करतो. पण त्याची विचारणा आपण करत नाही, हे सद्गुरूंचं दुःख आहे. आपण आपली विचारणा काय आहे, मला आणखीन धनलाभ कसा होईल किंवा की आपण सुख म्हणजे काय विचारत नाही, मला सुखी व्हायचं आहे एवढंच म्हणत असतो. पण सुख कशात आहे, अंतरात्म्याचा तो विषय आहे सुख म्हणून. परंतु तो माहिती नसल्यामुळे आपण बाहेर सुख हुडकतो आणि ते जास्ती मिळून दे असं वाटतं. पण की ज्या वेळेला विधिलिखित काही गोष्टी असतात परंतु आपण अज्ञानानं त्या आपण मिळवण्यापासून वंचित ठेवल्या असतात, आपल्याला माहित नसतं. त्याच्याकरता वंदनीय दादाने एक छान विषय सांगितला आहे, तो समजून घेण्यासारखा आहे की आपण ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट हवी अशी वाटते, कुणाला वाटत असते, मनाला वाटत असते, बरोबर आहे. ती मन काहीतरी याचना करायला लागते की मला समोरच्याकडे बघून जी वस्तू हवी वाटते ती मिळवण्याकरता मी देवळात जातो. उदाहरणार्थ आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट प्राप्त होण्याकरता नवस करतो आणि जर का तो नवस आपल्याकडनं पूर्ण झाला नाही तर त्या नवस केलेल्याचं वलय म्हणे आपल्या भोवती शिल्लक राहतं आणि ते जे वलय आहे ते आपल्याला नंतर एखादी गोष्ट प्राप्त होण्यापासून वंचित ठेवतं. हा सूक्ष्म असा विषय आहे जो वंदनीय दादांनी सांगितला की ते सगळं अर्धवट केलेलं आहे ना, त्याच्यामुळे त्याचाच गुंता एवढा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे सहज मिळणार होतं ते मिळणार असून सुद्धा तुम्ही ते मिळवू शकत नाहीये, कारण तुम्हीच अज्ञानानं काहीतरी असे अँटी क्लॉकवाईज वलय स्वतःभोवती निर्माण करून ठेवली आहेत, अर्धवट काहीतरी मागणं करून की जे मला मिळणार आहे 100% ते काही दिवसांनी मिळणार आहे, पण मला घाई झाली, मी आत्ताच्या आत्ता पाहिजे. अशा वेळेला मी कुठेतरी जाऊन काहीतरी मागणं करतो, काहीतरी नवस बोलतो आणि त्याचं वलय ते आपल्या चुकीमुळे ते मिळत नसतं. मग त्यावेळेला सद्गुरू काय करतात, त्याच्यातून सोडवतात आपल्याला. म्हणजे आपल्याला जसं आता केंद्रावर आमच्याकडे दादांचे जे काही केंद्र आहे तिथे निराकरणं ते दिले जातात. त्याच्यात पहिल्यांदा आपण जे काही संकल्प केलेला आहे, अगोदर नवस केलेला आहे, तो सगळा तिथं सोडायला लावतात की तो नकळतपणे तो न्यूट्रलाइज झाला की ते सगळं वलय स्वच्छ होतं. मग गुरुकृपेचं वलय धारण होतं आणि मग आपल्याला जे काही आपल्याला इष्ट जे काही मिळणार आहे ते मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, सद्गुरू आपल्याला मार्ग मोकळा करून देतात. जे आपल्याला मिळणार आहे ते न मिळायचं कारण आपण अज्ञानाने निर्माण करून ठेवलं असतं. सद्गुरू ते स्वच्छ करून देतात आणि जे मिळणार आहे ते आपल्याला मिळवून देतात. म्हणजे सद्गुरू आपल्याला आपल्या म्हणजे जीवनातच नसलेल्या गोष्टी काही मिळवून देत नाहीत, आपलं जे आहे ते मिळवून देतात जे आपण अज्ञानाने घालवून बसलो असतो. तुझं आहे तुझं पाशीपर्यंत तू जागा चुकला. ठीक आहे. पुढचा प्रश्न हा मी वाचतोय तो आधी वाचतो मग बोलतो. आत्महत्या करणाऱ्यांचे पुढे काय होते? आता आत्महत्या असो किंवा तुमचं आजाराने किंवा अन्य मार्गाने कोण आपलं मरण होणं म्हणजे मृत्यू आणि आत्महत्या या दोनचा परस्पर अन्योन्य संबंध आहे का? नाही. आत्महत्या म्हणजे आपण स्वतःहून
मला जीवन नकोय म्हणून त्याच्यातून बाहेर पडणं. मृत्यू हे नैसर्गिक आहे. मृत्यू होण्याकरता कुठला आजारपण असू दे किंवा अनेक गोष्टी असतात. मृत्यूला काहीतरी कारण हे घडावंच लागतं. म्हणजे अचानक मृत्यू झाला असंही होतं की शेवटी आपण म्हणतो हार्ट अटॅक आला म्हणतो, हार्ट फेल झालं म्हणतो. म्हणजे हार्ट फेल होणं हे सुद्धा काहीतरी कारणच आहे. हां, तर हे नैसर्गिक जे काही कारण आहे त्या कारणाव्यतिरिक्त मला आता जीवनाचा त्रास झालाय, मला नको झालंय म्हणून मी आत्महत्या करतो अशा विचाराने किंवा मनाच्या एखाद्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून ज्या वेळेला एखादा मनुष्य अज्ञानाने आत्महत्या करतो त्यावेळेला त्याचं पुढलं जीवन जे आहे ते खूप अवघड होतं असं सद्गुरू सांगतात. अवघड होतं म्हणजे असं आहे की कल्पना करूया की एखाद्या माणसाचं वय 70 किंवा 80 वर्ष तो जगणार आहे एखादी व्यक्ती, परंतु समजा वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली तर पुढली 40 वर्ष तेच काय सगळ्यात महत्वाचा तिथे विषय आहे. त्याच्यातली जे कर्म राहिलेले कर्म आहेत आणि त्याला ते अनुभवायचे आहे, तो अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे त्याचा पुढला प्रवास घरकाना घाट काय, त्यामुळे तू ते अडकून बसतो म्हणे. तर कुठंच जाता येत नाही, म्हणजे पुढल्या योनीत जाता येत नाही. कुणाच्या कृपा त्रिशंकू अवस्था होती आणि भयंकर यातनादायी असते ती. कारण ते जे अनुभव त्यांनी घ्यायला पाहिजे होते जीवनात, जेवढं वय त्यांनी म्हणजे देहाने येताना जो काही आपल्याला कर्म आणलेला आहे, किती वर्ष जगणं हा जो विषय त्याच्यामध्ये आहे, त्याच्याकरता जीवनात घडणारा घटनाक्रम त्या सगळ्यातून मुक्त व्हायचं ना. जन्माचं कारण ह्या सगळ्या कर्म ऋणानुबंधातून मुक्त व्हायचं आहे. आणि जेवढं आपण संचितातून घेऊन आलो असतो ते संपलं की तो जातोच, त्याला जावंच लागतं, एक क्षणही तो थांबू शकत नाही. परंतु हे नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे. ज्यावेळेला एखादा मनुष्य अज्ञानानं, रागानं, द्वेषानं काहीतरी असे घटना म्हणजे त्याच्या मानसिक अवस्था, मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे ज्यावेळेला आत्महत्या वगैरे सारखा निर्णय घेतो किंवा करतो त्याचं पुढं भयानक परिस्थिती होती असं सांगतात सद्गुरू. आणि ते आपण नीट समजून घेतलं तर लक्षात येतं. कारण आपला जो उरलेला जो पिरियड आहे तो आपण देहासकट घालवायचा आहे. मग ते काही का असू दे, मग आपल्याला खूप यातना होत असतील तर आपल्याला देवधर्म आहे ना, आपण सद्गुरूच्याकडे जाऊ शकतो की मनशांती करता कितीतरी उपाय आहेत. आपण ते सगळे करून आपल्याला शेवटी त्रास कोणाला होतोय, मनालाच होतोय. म्हणजे त्या मनाला शांत करण्याकरता भरपूर उपाय आहेत. ते न करता मी आता राग आला आता मी कुणाचं ऐकत नाही, तो असं एकदम अशा काही एक्स्ट्रीम लेवलला जातो मानसिक अवस्थेच्या की तो सरळ आत्महत्या करून घेतो. पण त्याचं पुढं काय होणार आहे याची त्याला जाणीव नसती. ही फार समजून घेण्यासारखा विषय आहे. त्याच्यात मग दोन प्रकार आत्महत्येच्या म्हणतात. आत्महत्या झाली तो गेला, आणि दुसऱ्या आत्महत्येचा प्रयत्न केला पण ती आत्महत्या झाली नाही, तर मग ती झाली नाही याच्या मागे गुरु, सद्गुरू, देव असं कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती असते का जी त्याला परावृत्त करते त्या नशिबाला. असंही होऊ शकतं. काही वेळा अज्ञानाने एखादा मनुष्य निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो परंतु त्याला ती यश मिळत नाही. कारण आत्महत्या करायला सुद्धा धाडच लागतं म्हणतात. कारण एवढं सोपं नाही येते. ज्यावेळेला तो प्रयत्न करतो त्यावेळेला जे यातना किंवा हे व्हायला लागतात त्यावेळेला नको रे बाबा म्हणतो तो, त्यापेक्षा जगलेलं बरं. मग पण काय होतं बऱ्याच वेळेला समजा खरंच आपल्या पाठीशी सद्गुरू असतील, कुठल्या तरी जन्माचा काहीतरी त्यांच्याशी काहीतरी देणं करायचं, तर सूक्ष्म जगातून ते आपल्याला मदत करायला येतात आणि आपल्या विचारात बदल करतात आणि आत्महत्या करणं चांगलं नाही मग तो परावृत्त करतात. आणि आपण नकळतपणे त्या विषयातून बाजूला येतो आणि कुठेतरी आपल्याला कोणीतरी अचानक भेटतं किंवा त्याच्यावर आपल्याला काही पर्याय सुचतो, असं काहीतरी होतं. अशी कोणाची तरी भेट होती की तो नक्की आपल्याला पर्याय सुचवतो आणि तर अरे बरं झालं तू भेटलास तरी मला आयडिया दिलीच नाही तर मी एकदम असं काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायला झालो होतो, मी नर्वस झालो होतो. मग त्याचा जो नर्वसनेस आहे तो दूर करायला कोणीतरी भेटतं, कोणीतरी त्याला शांत करतं आणि त्याचं पुढलं जीवन हे खूप छान होतं. खरं म्हणजे प्रत्येकाचं जीवन आहे शेवटी असं आहे, कर्म आहे म्हटलं की कसं आहे, दिवस आहे म्हटलं की रात्र आहे, अंधार आणि उजेड ह्या दोन्ही गोष्टीमध्ये हे जीवन म्हणजे चालू असतं. म्हणून त्याला उत्पत्ती स्थितीला जीवन हेच कंटिन्यू चालू असतं. तो फ्लो तीन अवस्था असतात. त्या अवस्थेतून हे कर्म प्रवाहित होत असतं. कधी चांगलं आहे, कधी वाईट आहे, कधी चांगल्याचाही उपयोग आपल्याला म्हणजे वाईटाचाही उपयोग असतो म्हणतात. वाईटाचा उपयोग म्हणजे कशा स्वरूपात की आनंद आपल्याला छान वाटतो, दुःख नको असतं. परंतु समजा दुःखच नसतं तर आनंदही अनुभवायला आपल्याला मजा आली नसती. दुःख आहे, मग दुःखातून बाहेर झाल्यावर मी काल कसला संकटात होतो, आज सुटलो बाबा म्हणतो, पण संकट काय होता अनुभवायला मिळालं म्हणून आत्ता मी सुटल्याचा आनंद अनुभवतोय, हे तेवढंच खरं आहे. नाहीतर मग कायमच आनंद असलेल्या माणसाला मग जीवनात काय रसच राहणार नाही, काही त्याला मजाच मिळणार नाही जीवनाची. म्हणून काहीतरी दुःखही असावंच असं म्हणतात. परंतु ते दुःख काही वेळेला काय होतं आपल्या अज्ञानाने आपण निर्माण करत असतो. मग त्याच्याकरता ह्या जन्माचं अज्ञान आहे, गतजन्माचं अज्ञान आहे, अनेक जन्मापासून ते सगळं शेवटी अज्ञान म्हणजे काय म्हटलेलं आहे सद्गुरूंनी, सगळ्यात महत्त्वाचा विषय तोच आहे. तो पॉईंट जो माझ्या चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश तोच आहे. अज्ञान काय, माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचं कारण न समजणं, याला अज्ञान म्हटलेलं आहे. मी कोण आहे म्हणजे आपण सगळे कोण आहोत हे न कळल्यामुळे हे सगळं संसार चक्र मागं लागतं, दुःख मागं लागतं, दुःख, पीडा, अशांतता या सगळ्या गोष्टीतून मनुष्य जीवन चालू राहतं.
बिकॉज ऑफ इग्नोरन्स यू ट्रॅप्ड इन संसार म्हणतात. वेदांताचं सार काय आहे? दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हटलंय. दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती इज इक्वल टू अद्वैत वेदांत. असंच आहे. म्हणजे अद्वैत वेदांताचा विषय समजून घ्यायचा तर त्याच्यात साध्य काय होणार आहे? तर दुःख निवृत्ती, म्हणजे दुःख नावाची घटना गोष्टच नाही आहे, त्याच्यातून आपण निवृत्त होतो आणि परमानंद प्राप्तीच्या. परमानंद म्हणजे काय? तर परमानंद ही अवस्था आपल्या आत्म्याची आंतरिक आहे, ती समजणं. मग ती एकदा समजल्यानंतर मग दुःख आलं काय गेलं काय ते सब जस्ट एन्जॉय म्हणून राहतं. ठीक आहे, मग एक दिवशी दुःख आलं, एक दिवशी आनंद, मग आपण आनंदाने ते स्वीकारू शकतो, सहज समजून घेऊ शकतो, कारण ते माझं नाही आहे हेही कळालं असतं. ते देहाशी संबंधित आहे, मी तरी देह नाही आहे, कारण मी देहाला अनुभवणारा साक्षी आहे. ह्या गोष्टी आपल्याला नकळत कळत जातात आणि त्याच समजावून सांगायच्या आहेत आणि त्याच्याकरताच हा चॅनल आणि हा सगळा विषय आपण घेतो. प्रश्न संपलेत, पण एक असं उत्सुकता म्हणून मला विचार असं वाटतंय. आपण म्हणतो की तुमचे माझे ऋणानुबंध आहेत आणि म्हणून तुम्ही आणि मी जवळ आलो. बरोबर. आपल्याला आपला हा निसर्ग म्हणजे ज्याला आपण ईश्वर परमेश्वर म्हणतो त्याची खेळीच ही अशी आहे, ती समजली तर आपण याच्यातनं सुटका करून घेऊ शकतो. जो आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो तो शत्रुत्व संपवण्याकरता आलेला असतो, पण आपण त्याचं शत्रुत्व सोडत नाही, संपवत नाही, आणखीन वाढवतो. तो वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे, शेवट पण त्याला वाईट म्हणत राहतो. तो का वाईट आहे आणि तो माझ्याच जीवनात का आला? कारण कुठंतरी त्याची निर्मिती गतजन्मात झाली होती आणि ती सोडवण्याकरता तो जीवनात आलाय. मग जीवनात आल्याला तो काही एकदम चांगला वागणार नाही आपल्याशी, तो विषय तो बदला घेणार आहे, मनात असतो तसं ते. तो बदला घ्यायला आलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आपण त्याला त्रास दिलाय म्हणून तो त्रास द्यायला आपल्या जीवनात आलेला आहे, एवढंच साधी गोष्ट त्याच्या मागं. मग त्यावेळेला आपण जर का समजून घेतलं की तो जो मला त्रास देतो असं जे मला वाटतंय त्याच्या मागं माझं अज्ञान आहे, कारण त्या गोष्टीची पुनरावृत्ती होतीये. मी जसा त्याला अनुभव दिलाय कुठल्या तरी जन्मात तसा तो मला आता अनुभव द्यायला मिळतोय. त्याकरता देवाकडे म्हणायचं मला सहनशक्ती दे, सद्गुरूंच्याकडे म्हणायचं मला सहनशक्ती दे. जी काय परिस्थिती आहे अवतीभोवती निर्माण झाली आहे त्याच्या मागं नकळतपणे मीच आहे, मीच कारणीभूत आहे त्या परिस्थितीला. तो ह्या जन्मातलं कारण नाहीये, ते कारण गत जन्मात आहे. त्यामुळे ह्या जन्मात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मला आतोण्यात यातना होत आहेत म्हणतो आपण, खूप त्रास होतोय, मानसिक असतो शारीरिक असतो. ही जर जाणीव झाली तर तो माणूस शांतपणे त्याला तोंड ऍक्सेप्ट करेल. ऍक्सेप्टन्स वाढतो समजलं की, एखादी गोष्ट समजल्यानंतर ऍक्सेप्टन्स वाढतो. म्हणून तर सद्गुरू म्हणतात, म्हणून तर गुरु तेथे ज्ञान ज्ञानी समाधान म्हटलेलं आहे. ज्ञान ज्या वेळेला आपल्याला होतं आपल्याला कळतं की अरे हे मीच निर्माण केलं होतं म्हणूनच ते माझ्या जीवनात आलं. अच्छा माझंच आहे होय. जसं आपला एखादा शर्ट, माझा शर्ट फाटल्यानंतर आपण लोकांना काय आरडाओरडा करत बसत नाही, अरे माझ्या चुकीमुळे मी गडबडीनं उतरताना माझाच पाय कोणीच नाही अवतीभोवती, मी भरभर जिना उतरायला आलो आणि पाय घसरला आणि पडलो आणि लागलं, आपण लोकांना काय शिवाय देणार, लोकांना काय ओरडणार? चूक माझीच आहे हे ज्यावेळेला त्यावेळेला कसं आपण ती मान्य करतो ना. आता जोरात वळताना हात लागला, बडवला दरवाजा आणि आपल्याला लागलं, लोकांना काय म्हणणार आपण, माझाच हात लागला, मीच बघितलं नाही. असं हे आपल्या जीवनात जे काय घडतंय ते मीच निर्माण केलंय, त्याच्या मागचं कारण हे मीच आहे. त्यामुळे ते जे काही असेल ते चांगले असेल तरी माझंच आहे, वाईट असलं तरी माझंच आहे. आणि त्या सगळ्याचा निर्माता मीच आहे. निर्माता म्हणजे तो ईश्वर नव्हे, मी स्वतःच आहे. माझं अज्ञान की जेणेकरून अनेक जन्मापासून कसं कर्म केली त्यामुळे तसे अनुभव आता मला मिळतात, फळ मला मिळतंय. मग आता आपण जागृत व्हायचं, समजून घ्यायचं आणि ह्या जन्मात आता पुढील जन्माची तरतूद करायची आहे. ठीक आहे, जे काय आहे ना ते ओके माझंच आहे, मान्य आहे. त्यामुळे मग ते विचार डोक्यात घ्यायचे नाही. आता विचार कसले डोक्यात घ्यायचे की आता पुढील जन्म चांगला येण्याकरता मी काय करू शकतो इतरांच्या कल्याणासाठी. असे म्हणा की जे पुन्हा ऋणामध्ये येते ते चांगले येतील, चांगले येतील अशाही असं विचार करायचं. बरोबर आहे. सद्गुरू म्हणतात की सर्वप्रथम काय आहे, जन्म मृत्यू काय हे समजून घ्या. मग ह्या चक्रातूनच तुम्ही बाहेर पडाल की पुन्हा मी काहीतरी निर्माण करण्याकरता तो पुन्हा पाहिजे का तुम्हाला? नकोच आहे. सगळे संत, सगळे सद्गुरू, आपल्या जे कोणी आपले मोठमोठे विभूती होऊन गेल्या त्या सगळ्या तेच म्हणतात की ह्या पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात तुम्हाला अडकायचं आहे. सत्य म्हणून जे काय आहे त्या सत्याशी एकरूप व्हायचं आहे. सत्य एकच आहे, ब्रह्म एकच सत्य आहे म्हटलंय. मग ब्रह्म एकच सत्य आहे तर ते ब्रह्म आहे कसं आणि मी नक्की कोण आहे हा जर का विचार आणि त्याचा अभ्यास करायला लागलो तर मी म्हणजेच आंतरिक अवस्थेमध्ये ते ब्रह्मच आहे हे कळेल. आणि मग पुन्हा जन्माला येणं, तो त्रास, तो भोग, ऋणानुबंध, हे ते सगळं संपुष्टात चक्र चालूच. आणि हे सगळं त्या परमेश्वराची त्याची ती लीला आहे म्हटलंय. त्याचीच लीला आहे. त्याच्यात पण त्या लीलेत त्याच्याशी एकरूप होऊन जर का आपण अनुभव घेतला तर मग छान अनुभव मिळतो. पण मी त्याला सोडून बाजूला येऊन अनुभव घ्यायचो म्हटलं की मग दुःख आहे. म्हणून त्या परमेश्वराची, त्या सद्गुरूची एकरूप होऊन आपण मस्त जीवनाचा आनंद घेऊ शकतो. सगळीकडे तोच आहे, त्याच्याशिवाय अस्तित्वच नाही. म्हणून अस्तित्व म्हणून जे आहे तो आहे. अस्तित्वात जे आलेलं आहे
ते इग्नोरन्स आहे, ते अज्ञान आहे, ते तात्पुरतं आलेलं आहे. अस्तित्वात आलेली गोष्ट तात्पुरती असते आणि अस्तित्वात हे कायमस्वरूपी सत्य असतं. हां, असं आहे ते. आता आजचे प्रश्न आपले संपलेले आहेत. आता आणखी नवीन प्रश्न येत आहेत, ते आणखी चालू ते आले पुरेसे की मग पुन्हा आम्ही तुम्हाला भेटू आणि त्या प्रश्नांचं निरसन करू. ओके, धन्यवाद, नमस्कार.